कारण असते आपल्याला माहिती आहे। आणि कुलवारी असणाऱ्या कुणबीच्या विळ्याची धार आतून असते। जे गोरगरिबाचं पोट भरायला धान्य कापून ते धान्य निर्माण करतंय त्याला कुणबी म्हणतात। आणि मराठा कोणाला म्हणतात? जे दुसऱ्याच्या मुंडक्यावर तलवारी ठेवतात त्यांना मराठा म्हणतात। आणि येणाऱ्या काळामध्ये विजयभाऊ वडेट्टीवार आपण महाराष्ट्रातल्या ओबीसीचं नेतृत्व करा। अख्खा महाराष्ट्र 55% 56% असलेला समाज तुमच्या पाठीमागे आम्ही सर्वजण उभा केल्याशिवाय राहणार नाही, एवढा विश्वास आजच्या प्रसंगी देतो। आणि जास्तीचं न बोलता थांबतो। जय हिंद, जय ओबीसी, जय शिवा। आपले जे काही संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांचे फक्त नावं घेतील आणि या ठिकाणी हा जो एवढा भव्य मोर्चा यशस्वी होत आहे त्याच्यामध्ये अनेकांचे हात त्या पाठीशी आहेत। मी या ठिकाणी उल्लेख करेन ॲडव्होकेट मंगेश ससाने, अरुण खरमोटे, संजय बापू विपुते, राजेंद्र राख, मनोहर धोंडे, सुशीला नागपूर येथे ओबीसीचा महामोर्चा करण्यात आलेला आहे। आपण स्टेडियम ते संविधान चौकपर्यंत हा मोर्चा लाखोच्या संख्येने आलेला आहे। आपण कुठून आला आणि काय सांगाल? आम्ही महाराष्ट्रातील अति मागासलेला गडचिरोली जिल्हा, त्या गडचिरोली जिल्ह्यातील अति मागासलेल्या धानोरा तालुक्यातील आम्ही ओबीसी बांधव आहोत। माझे 2 सप्टेंबरचा काळा जे सरकारने रद्द केलेला आहे तो एखाद्या उंदराच्या बिळामध्ये डोक्याला घुसवल्यासारखं झालेलं आहे। 3 दिगाडी काम दिगाडी सरकारनं ओबीसीचा सर्व सत्यानाश करून टाकलेला आहे। आणि ह्या काळ्या GRच्या विरोधात आम्ही इतर बहुसंख्येनं ओबीसी, लाखोंच्या संख्येनं ओबीसी मोर्चा काढलेला आहे। आम्हाला एवढेच म्हणायचं आहे की जर भारत स्वातंत्र्य 1947 ला झालं तेव्हापासून हा मराठा आरक्षणाचा मुद्दा कुणीच उपस्थित केलेला नाही। मग या 3 दिगाडी आणि काम बिगाडी या सरकारच्याच काळात का म्हणून मराठ्यांनी उभं व्हावं? हे खूप मोठं ओबीसींना संपवण्याचं षडयंत्र आहे आणि हे आम्ही ओबीसी चालू देणार नाही। हा मोर्चा पहिल्यांदा औपचारिक आहे। याचे पडसाद जर सरकारनं याची जर दखल घेतली नाही आणि हा काळा GR जर रद्द केला नाही तर ओबीसी बांधव हे पेटून उठतील आणि तुम्हाला पेटवल्याशिवाय राहणार नाही। 85% भारत देशामध्ये हा ओबीसी आहे आणि सरकारमध्ये सुद्धा 85% आमदार आहेत तरी सुद्धा ओबीसीवर अन्याय होत आहे। का बरं होत आहे? 85% आमदार जरी असले तरी यांचे सर्व जे काही मोठे हे नेते आहेत, मुख्यमंत्री आहेत ते ओबीसी समाजातून झालेले नाही। व ओबीसी बांधवांना माझी एवढीच अशी विनंती आहे की आता ओबीसींनी जागृत होणं आवश्यक आहे आणि सत्ता आपल्या हातात घेणे आवश्यक आहे। सत्तेचं प्रमुख पद हातात घेणे आवश्यक आहे, त्याशिवाय ओबीसींचा प्रश्न मिटणार नाही। आज आपण इथे आलेला आहात, तुम्हाला काय नाव आहे? नाव सांगू। आम्ही अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यामधून अतिदुर्गम तालुका धानोरा इथून आलेलो आहे आणि या विराट मोर्चात सहभागी व्हायसाठी आलेलो आहे। आणि सहभागी होण्यात हा जो 2 सप्टेंबरचा काळा GR आहे तो रद्द करण्याच्या मागणीसाठी आलेलो आहे। धन्यवाद।